नमस्कार मित्रांनो, आपला बळीराजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, पी एम किसान संदर्भात शासनामार्फत एक महत्त्वपूर्ण जी आर काढण्यात आला आहे. हा जी आर काय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा जी आर आहे 13 डिसेंबर 2024 रोजी पब्लिश करण्यात आला आहे. ह्या ठिकाणी टायटलसुद्धा पाहू शकता. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबत या ठिकाणी हा जी आर पब्लिश करण्यात आला आहे. ओके, पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेसाठी जे 411 मनुष्यबळ आहे ते बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी शासनाची मान्यता दिलेली आहे. हा जी आर त्या संदर्भात आहे. या जी आरमध्ये काय दिलेलं आहे व्यवस्थित आपण पॉईंट वाईज ह्या ठिकाणी एक आर्टिकल तयार केलेलं आहे. ह्या आर्टिकलमध्ये ती माहिती ह्या ठिकाणी टायटल सुद्धा की पी एम किसान योजना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 411 नवीन पदभरती यामार्फत होणार लाभार्थींचे समाधान म्हणून. ओके, तर आपण डिटेल अशी माहिती पाहू. ह्या ठिकाणी की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आधी जी आर्टिकलची लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही या आर्टिकलवर किंवा वेबसाईटवर येऊ शकता आणि ही माहिती पाहू शकता. जे जे आरमध्ये दिलेलं आहे ते संपूर्ण ह्या ठिकाणी विविध म्हणजे पॉईंट वाईज दिलेलं आहे, तुम्हाला व्यवस्थित समजून म्हणून. ह्या ठिकाणी दिले की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या महत्त्वाच्या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य सुधारते म्हणून सांगितले. नंतर ही जी पी एम किसान योजना आहे ही 1 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार सुरू करण्यात आली होती. त्याचा मेन उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान सुधारणे. आता पी एम किसान योजनेअंतर्गत काय लाभ दिला जातो त्या ठिकाणी सांगितले की प्रतिवर्षी 6,000 रुपये जे हप्ते वाईज दिले जातात, 3 समान इन्स्टॉलमेंटमध्ये हप्ता म्हणजे इन्स्टॉलमेंटमध्ये दिले जातात. एक हप्ता हा 2,000 रुपयाचा, अशा प्रत्येकी 3 हप्त्यामध्ये 6,000 रुपये ही रक्कम दिली जाते. आता योजनेची अंमलबजावणीची प्रक्रिया कशी की या योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी सुनिश्चित करण्यात आलेली विविध सुधारणा आहेत, कार्यपद्धती आहेत ज्या केंद्र आणि राज्य सरकारने सुधारल्या आहेत, स्वीकारल्या आहेत. या योजना सुरळीतपणे राबवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळही नियुक्त करण्यात आले आहे. ओके, आता या ठिकाणी सांगितले की पी एम किसान योजना काय, त्याची इन्स्टॉलमेंट कशी आहे, अंमलबजावणी कशी केली जाते या संदर्भात ही माहिती दिली. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे KYC आहे, बँक खात्याचे आधार संलग्नता, भौतिक तपासणी, मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नोंदणी. ह्या ठिकाणी ती माहिती संपूर्ण दिली. 6,000 रुपये आपण समजण्यासाठी या ठिकाणी सोप्या पद्धतीने केले. मयत लाभार्थ्यांच्या पोर्टलवर नोंदणी करणे म्हणजे नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करणे. ओके, नंतर राज्यस्तरीय कामगिरी काय असणार हे संपूर्ण या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली. आता शासन निर्णय काय आला आहे, आता तुम्ही पाहिलं असेल सुरुवातीला जे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना भरपूर अडचणीत बरेच लाभार्थी असे पात्र असून देखील त्यांना अपात्र करण्यात आले. त्याच्यामध्ये लँड सीडिंगचा इश्यू आहे, KYCचा इश्यू आहे. नंतर वारस लागल्यानंतर नवीन नोंदणी केल्यानंतर त्यांचे अर्ज मंजूर केले जात नाही. असे जास्त प्रमाणात अशा प्रकारचे भरपूर प्रमाणात जे अडचणी आहेत जे शेतकऱ्यांचे आहेत त्यांना लाभ मिळत नाही. या अडचणीवर मात करण्यासाठी शासनाने आता काय केले, 411 नवीन पद निर्माण केली आहेत. आता हे पद कसे असणार या ठिकाणी शासनाने स्पष्ट सांगितले. अवर सचिव या ठिकाणी जी आर मध्ये सुद्धा उल्लेख केला त्याचा, अवर सचिव कक्ष 11A म्हणून. ओके, ह्या ठिकाणी तीच माहिती आहे. कार्यालय सहाय्यक म्हणून एक नेमले मंत्रालय मुंबई या ठिकाणी, संगणक चालक म्हणून 3, नंतर NIC मुंबई तंत्र सहाय्यक 1, सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर 1, राज्यस्तरीय अंमलबजावणी कक्ष कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी तंत्र सहाय्यक म्हणून एक दिले, कार्यालयीन सहाय्यक 1, संगणक चालक 1, शिपाई 1, अशा प्रकारची हे पद आहेत. आता प्रत्येक तालुक्यावाईज आपण काय या ठिकाणी माहिती पाहिजे की एकूण टोटल 411 पद आहेत. तर ह्या ठिकाणी सांगितले जिल्हा नोडल अधिकारी पीएम किसान तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय सर्व मुंबई वगळून संगणक चालक असणारे 34 पद या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक पद ह्या ठिकाणी दिले. आता तालुक्या ठिकाणी प्रत्येकाला एक संगणक अधिकारी म्हणता येईल किंवा पीएम किसान अधिकारी असणार. त्या ठिकाणी या ठिकाणी तालुका नोडल अधिकारी पीएम किसान तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालय सर्व मुंबई व मुंबई हद्दीमधील तालुके वगळून एकूण 355 पद, हे सर्वात जास्त पद आहेत संगणक चालक. जे तुमच्या त्रुटी आहेत किंवा लँड सेडिंगचा इश्यू असेल, KYCचा असेल किंवा पैसे थकले असतील तर तुम्ही ह्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन या अधिकाऱ्याला जाऊन तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ह्याची गाडी घातल्यानंतर तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. म्हणजे त्या ठिकाणी 350 जवळजवळ प्रत्येक तालुक्यासाठी ह्यांनी एक अधिकारी नेमला. आता हा अधिकारी काय असणार आहे, याचे वेतन कसं दिलं या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली. ओके, ह्या ठिकाणी किस कटे माहिती आपण पॉईंट वाईज सेपरेट ह्या ठिकाणी केलेले आहे. अटी आणि विवरण खर्चाची तरतूद ह्या ठिकाणी पाहू शकता की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या प्रशासकीय खर्चासाठी निधी प्राथमिक खर्चासाठी वापरण्यात येईल. निधी कमी पडल्यास नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 1% निधीतून भागवले जाईल. प्रशासकीय खर्चाचा अंदाज या ठिकाणी सांगितला की पीएम किसान
योजनेत अंदाजे 7.50 कोटी प्रशासकीय खर्चासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला 6060 कुटुंब तरतुदीपैकी 1% म्हणजे 60.60 कोटी उपलब्ध होईल. या ठिकाणी माहिती दिली 60.60. ओके. नंतर इतर योजनेचे काम सुद्धा जे मनुष्यबळ नेमणार प्रत्येक तालुका वाईज दिले या ठिकाणी तर मंजूर मनुष्यबळाद्वारे कृषी विभागाचे इतर योजनेचे काम देखील करवण्यात येईल, म्हणजे पूर्ण वेळ कार्यरत राहणार आहेत. आता हे पद कसे भरणार या संदर्भात माहिती दिली, पण ते सांगितलं की बाह्य आउटसोर्सिंग मार्फत हे पद भरले जाणार आहे. आता संगणक चालकांचे मानधन कसे ठरवले जाणार आहे, तर बाह्य मार्फत घेतले जाणारे संगणक चालकांचे मानधन वर्तमान संगणक चालकांना दिलेल्या मानधनापेक्षा जास्त असणार नाही. ओके, त्यांचे जे मानधन आहे त्यांना जे चालू संगणक जे चालक आहे त्यांच्यापेक्षा जास्त असणार नाही या ठिकाणी सांगितलंय. हे जे वेतन आहे ते कृषी प्रशासकीय खर्च दिला यामधूनच ते वापरला जाईल या ठिकाणी माहिती सांगितली. आता तुम्हाला जर GR पाहिजे असेल तर या ठिकाणी लिंक करून क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी लिंक दिली आहे. ओके, या ठिकाणी नंतर PM किसानचे किंवा नमो शेतकरीचे GR सुद्धा या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यात मान्यता देणे या ठिकाणी क्लिक करून तुम्ही GR पाहू शकता. नंतर नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेसाठी नवीन लेखा शीर्षकास मान्यता देण्याबाबत हा GR या ठिकाणी करून तुम्ही पाहू शकता. नंतर स्वतंत्र बँक खाते उघडण्यास परवानगीबाबत सुद्धा हा GR दिला आहे. आणि आता 400 मनुष्यबळाचा बाह्य आउटसोर्सिंग मार्फत भरण्यास मान्यता देण्यासाठी हा GR आहे. येथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता. ओके, तुम्हाला डिटेल अशी माहिती आहे आणि तुम्ही या वेबसाईटवर जाऊन व्हिजिट करून ही माहिती पाहू शकता. काय पाहू शकता तुम्ही की ही जी PM किसान योजना कधी सुरू झाली 1 फेब्रुवारी 2019. नंतर आर्थिक मदत किती, हप्त्याची रक्कम किती, कोण पात्र आहे त्याची, अर्ज कसा करायचा, लाभार्थी तपासणी कशी होती, बँक खाते कसे जोडायचे, संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली. तुम्हाला या योजनेसंदर्भात इतर जर माहिती पाहिजे असेल या ठिकाणी सर्चमधून PM किसान सर्च करू शकता. या संदर्भात जी इतर आर्टिकल आहेत तुम्हाला ते पाहायला भेटेल किंवा याच्या खाली तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा किंवा वेबसाईट आली हे सर्व रिलेटेड आर्टिकल्स कशा वेबसाईट पाहायला भेटेल. त्याच्यामुळे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही माहिती पाहू शकता. ओके, तर मित्रांनो या व्हिडिओ संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल की चॅनलला सबस्क्राइब करा. थँक्यू.